फॅमिली कशा आहात सगळे मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ काढले नाही, टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी, म्हणून काही व्हिडिओ काढणं जमलंच नाही. तर चला आजपासून म्हटलं सुरुवात करावं. आज बनवू आपण मस्त बांगडा मच्छी फ्राय बनवू. चला रेसिपी दाखवते. अर्धा किलो बांगडा घेतलाय, हा पूर्ण अर्धा किलो बांगडा आहे. त्यात मी लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि तांदळाचं पीठ टाकून घेतलंय. बघा आता आपण मस्त मिक्स करून घेऊ. हे बघा तांदळाच्या पिठाने मच्छी एकदम कडक होती. हे बघा मच्छीला मस्त मसाला, एक लिंबू पण टाकलंय. हे बघा मी चांगली मच्छीला मसाला लावून घेतलाय. बघा आपण मच्छीला काय काय लावलं सांगते वापिस एक बार. मी एक लिंबू, हळद, मीठ, लाल मिरची, आंबारी आणि तांदळाचं पीठ. आता मस्त आपण याला मॅग्नेट करून अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवून देऊ. मी पूर्ण अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवली होती. आता मच्छीला बघा पूर्ण मसाले कसे लागले एकदम. आता आपण तळून तवा घेतला, तेल गरम केले. आता चांगलं आपण यात मच्छी सोडून देऊ. बघा मच्छीला मसाले बघा किती मस्त लागलेत. आपण जेवढं फ्रीजमध्ये ठेवू ना मच्छी तेवढे मसाले चांगले लागतात आणि चवदार पण लागते. मस्त आता आपण तळून घेऊया कडक कडक. जर तुमची मच्छी कडक नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि आपलं रवा वापरा, एकदम कडक कडक मच्छी होईल. मी यामध्ये नुसतं तांदळाचं पीठच वापरलं. मस्त कडक करून घे. काय झालं मंडळी, गावाला होते, गावावरून आल्याच्या नंतर घरचे काम एवढे होते की लोड एवढा माझ्या मागं कामाचं की मला व्हिडिओ काढणं जमलंच नाही. तर मग मी म्हटलं आता झाला महिना झाला मी व्हिडिओ नाही काढले, तर आता वापस आपले व्हिडिओ येतील यूट्यूबला. तर प्लीज तुम्ही सगळे सपोर्ट करा. लई दिवसानंतर काढले. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि चांगले चांगले व्हिडिओ बघत राहा. तर आता आपण मच्छी तळून घेऊ पटापट. मच्छी मस्त तळी, एकदम कडक कडक मच्छी आपण तळून घेऊ. न खाणारे पण आवडीने खातील. आपल्या चॅनलवर पहिला आपण मच्छी कढी दाखवली बघा. मच्छी कढी पण मस्त लागते. नसेल बघितली तुम्ही तर बघून घ्या. तर आता गॅस फास्ट ठेवायचा. फास्ट ठेवल्यावर मच्छी कडक होते. जर स्लो केला तर मच्छीला अशी चिकचिक चिकचिक होते बघा, मधनं फुटते. तर ती न फुटू म्हणून गॅस फास्टच ठेवायचा. फास्ट गॅसवर मच्छी तळून घ्यायची. ती कडक पण होती आणि मसाले पण चांगले लागतात. आपले मच्छी तळून झाले बघा, एकदम कडक कडक मच्छी झाल्या. आपण ही साईडला करू. हे साईडला करून घेतली. आपण राहिलेली मच्छी तेलामध्ये टाकून घेऊ. गॅस फास्ट ठेवायचा, स्लो करायचं नाही. जेवायला भूक लागली, थांबा. आपण दुसरी पण टाकून घेतली. लिंबू तर मच्छी टाकली ना, मस्त आंबट आपण मच्छी केली. गॅस तुम्ही पण फास्ट ठेवा. फास्ट नाही ठेवला का मच्छी बघा अशी आपण पलटायला गेलो ना की लगेच मसाला निघून जातो, वरती येतो. तर मसाला न निघण्यासाठी फास्ट ठेवायचा गॅस.
तर मसाला खाली राखून आपलं ते मच्छीचं वर येतं बघा. आपली मच्छी कशी तळली बघा. मसाला जरा तरी निघलाय का नाही हे बघा. पूर्ण मसाला मच्छीला आहे बघा. आमची पोरी कशी मांजरेला आवाज देते मच्छी बनवली तर. मांजरेला म्हणते ये भात खायचा आहे. नाही नाही म्यावला आवाज दे बाबू. म्यावला आवाज दे. म्याव ये. बाबू चुप बोल त्याला. चुप. नाही नाही आता मांजर पाहिजे ना आम्हाला. बाकी काहीच नाही. जेवायचं पण नाही तिला. मांजरच पाहिजे आहे ना. मग प्रगतीचं लय मांजर ऐकती. बघा पगी कशी नाचते बघा. बघा आता मच्छी आपली एक साईडने मस्त आहे बघा. पलटून झाली. आता आपण पलटी करून देऊ. बघा जरा मसाला निघला ना आपल्या मच्छीचा. असे भरपूर आहे. मच्छी तळली ना की मसाला तव्याला चिपकतो आणि ते मच्छीचं मांस असते तेच येतं वरती. ते मच्छी खाण्याची मजाच नाही कारण की मसालाच नसतो तिला. ते मसाला न निघण्यासाठी गॅस फास्ट करून तळली ना मच्छी एक नंबर तळल्या जाते. सुपर सुपर मच्छी मस्त डाळ भात खिचडी सगळं खायची झाली. आता मच्छी काढून घेतो. बाकीचे आपण 2च पीस काढणार. कुणा कुणाला मच्छीच्या तेलामध्ये भात खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आमच्या घरात मला आवडतो. मच्छी नाही दिली तरी चालेल पण त्याला सांगते भात मस्त लागतो. बघा आपली सगळी मच्छी तळून झाली बघा. मस्त मच्छी तळून झाली. तर आता आपण टेस्ट करून बघू. बघा मच्छी झाली. पण आनंदला जेवायला दिली. आनंदला भात आणि मच्छीच लागते. डाळ बीळ नाही पाहिजे. आनंद कशी झाली मच्छी. छान झाली. कुरकुरून झाली का. हा एक नंबर झाली. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.